आम्हाला आपल्या सर्वांना सांगावं वाटतं, राजा देत असतो, कधी मागत नसतो, पण आपण त्या उपकाराची जाण ठेवली पाहिजे. राजा हा कधी कुणाला मागत नसतो, राजा हा उदार हातानेच प्रत्येकाला देतो. जसं महाराज साहेबांनी केलं, मारुतीराज साहेबांनी तेच केलं, शिवाजी साहेबांनी तेच केलं. फक्त आपण कुठे कमी पडतोय, आपण चुकतोय. आपल्या गावातून प्रत्येक वेळेस आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही. नुसतं आपण काय होते, पाण्याचा प्रश्न असेल महाराष्ट्रामध्ये जातोय, कशाचा प्रश्न असेल महाराष्ट्रामध्ये जातोय. प्रत्येक वेळेसाठी फक्त नाही, एक राजा म्हणून आपण राजाच्या पाठीमागे एक प्रजा सुखी कशी आहे ते स्वप्न साहेबांनी बघितलं. आपण जर त्यांच्या पाठीमागे उभं राहत नसेल किंवा ही उपकाराची विसरून जात असेल तर त्याचा काही उपयोग राहत नाही. कारण महाराज साहेबांनी दिलं ते आज तागायत आपल्याला आयुष्यात पुढे देऊ शकत नाही. आता जे आपल्याला हे धरण झालेलं दिसतंय किंवा आपल्या शेतातून जे 1000 आख्या गावातून आपल्या 1000 टन उजत नव्हता, आता एक शेतकऱ्याचे 1000 टन उजवतोय. आता फळबाग लागवड गेल्या वर्षी तेलापासून डाळिंबीची कमी झाली, या वर्षी पण डाळिंबीची लागवड परत चालू आहे. आपल्या गावामध्ये कमीत कमी 170 एकर डाळिंबीची लागवड आहे, पेरू 20-25 एकर लागवड झाला. आणि आता आंब्याची आपण शेती एक संस्था आपल्या तालुक्यात काम करते. आता आंब्याची आपल्या गावातून 30 ते 35 एकर आंब्याची सुद्धा लागवड होते. आपला फळबागेकडे आपला कुठला केशर केशर आंबा आहे आणि चिंच शेत एक संस्था आहे बेंगलोरची, त्यांच्या मार्फत आपल्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी काम झालं. आता आपल्या गावामध्ये 30 एकरावर त्याची नोंदणी झाली. आता पट्टेगाड्या सुरुवात झाल्या आंब्याच्या. ते कोण तुम्ही करताय का ते करते? झाडे मोफत येते, आपण ते रोजगार हमी किंवा हे नरेगामधून करतोय, त्याच्यामध्ये करतोय. त्यामुळे महाराज साहेबांनी जे आतापर्यंत आपल्याला दान दिलं त्याचं फक्त आपण उपकार आयुष्यभर आपण विसरू शकत नाही. काय झालं महाराज साहेब, जे तुम्ही जे कामं केली आपल्या 80च्या दशकात तुमची त्या लेवलची, आता जी नवीन तरुण पिढी त्या तरुण पिढीला माहितीच नाही काय. म्हणजे महाराज साहेबांनी काय केलं, संस्था कशा उभारल्या, कारखाने कसे उभारले, कमी सरकार प्रकल्प आपल्या इथं कसा आणला. आता नवीन कोण जी त्यावेळेस मी 6वी-7वीत असताना महाराज साहेब आठवते, त्यावेळेस फक्त माणसं म्हणायची पोट्याचं धरणे दांडेला रोमचा ही भाषा त्याविषयी होती. पण आज त्यांचीच बोलणं होते महाराज साहेबांनी काय केलं, महाराज साहेबांनी आपल्याला काय केलं, त्यांचा उपकार आपण आयुष्यावर कधी विसरू शकत नाही. एवढं महाराज साहेबांनी दिलं. कारण आता मी प्रत्येक तालुक्याचा महाराज साहेब तुमच्या संस्थांचा लाभार्थी, तर कुठल्या ना कुठल्या गोष्टी संस्थांचा लाभार्थी करताय. शिक्षणाच्या बाबतीत असेल, दूध डेअरीच्या बाबतीत असेल किंवा पाणीच्या ह्या बाबतीत असेल. म्हणजे संस्थांनी इतकं दिलं तरी त्याचे उपकार आपण फक्त विसरून गेलो. आता तरुण पिढीला एक माझं म्हणणं असेल की आपण मागे काय झाले ते का, जो इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इतिहास आपल्याला वाचावा लागणार आहे. आपला इतिहास आपल्याला जर पुढे ठेवायचा असेल तर आपल्याला त्याप्रमाणे चालावं लागणार आहे. आणि एवढंच पूर्ण 2 शब्द तुम्हाला बोलणे धन्यवाद. द्या.